हाय फ्रेंड्स, चला आम्ही आता चाललोय बाहेर. तुम्हाला बघायला भेटेलच की आम्ही आता कुठे चाललोय. पोचलो होतो नायगाव स्टेशन. ट्रेन पकडली होती आम्ही निघालो होतो पुढे जाण्यासाठी. इंदरची खाडी बघत बघत आम्ही दादरला पोचलो. तिथून मग छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही ट्रेन पकडूनच मग आम्ही बायकाळा गाठला. समजलंच नाही की आम्ही कधी राणीच्या बागेमध्ये पोचलो. सकाळी सकाळी जरा लवकरच निघालो होतो, कारण उशीर झाला असताना तर मग सगळे प्राणी हे झोपलेले दिसले असते. ही बघा नुसती बडबडते. मग आम्ही तिथे डायनासॉर बघितला, तिकीट्स वगैरे काढले आणि लाईनीला लागलो. मग चेकिंग वगैरे करून आतमध्ये निघालो. रस्त्यात इथे खूप आम्हाला माणसं इथे दिसत होती. शनिवार होता तरी पण खूप गर्दी इथे होती. हे बघा दोघं मॅप बघत आहे. तिकडे गेल्यावर काय सांगू तुम्हाला, एकापेक्षा एक भारी प्राणी आम्हाला तिथे बघायला भेटले. हत्ती, मगर, वाघ, सिंह. इथे बघा सामूहिक फोटो समारंभ चालू आहे. तर मग ही बघत बघत पुढे निघालो. हरिण, माकड देखील होते. इथे बघा एवढी गर्दी होती ना वाघाला बघायला. लांबपर्यंत वाघ हा दिसतच नव्हता. कुठे लपला होता काय माहिती. नंतर मग आम्ही थोडं बघत बघत पुढे गेलो आणि मग तिथून हा वाघ हा राजासारखा असा चालत येत होता ना की बघायलाच नको. त्या वाघाला बघून माझी मुलगी तर बघतच राहिली. मम्मी टायगर टायगर. एवढ्या जवळून बघायला भेटला ना, खूप मस्त. ही बघा दीक्षू, काय दिसलं? टायगर बघितलं. चालू झालं होतं इथं तसं. मग आम्ही पुढे पुढे निघालो आणि हरिण बघितली. हरिण तर खूप सारे होते. जशी मी आतमध्ये शिरली, मी पेंग्विन कक्ष हे बघत होती, पण ती त्याच्यावरचा जो फडकताना झेंडा आहे ना आपला भारताचा, तो ती बघत होती आणि मग जय हिंद करत होती. इथे बघा खूप सारे आम्हाला पेंग्विन इथे बघायला भेटत आहेत. चालत चालत असे येत होते. सगळे त्यांना बघत होते आणि ते आम्हाला बघत होते. तर दीक्षा या एकांती त्याला घाबरली बघून. इथे ट्रेन पण दिसत आहे आपल्याला, जुगजुग गाडी. इथे खाण्यापिण्याची तर खूप मोठी सोय आहे. सगळ्या प्रकारची इथे सोय त्यांनी करून ठेवली होती. मुलांना देखील, लहान मुलांना गार्डन खूप छान होतं. खिलाडी बघा एवढे घसरगुंडी पाळणा वगैरे सोडून इकडे चढते. ती खूप रडत होती, नको नको बोलत होती. मग आम्ही तिला तसंच नेलं उचलून. मग आम्ही निघालो पक्षी बघण्यासाठी. वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी इथे आम्हाला दिसत होते. रंगीबेरंगी पक्षी, त्यांचे आवाज हे ऐकूनच आमचा मूड हा फ्रेश झाला होता. हे बघा पोपट तर एवढे होते ना. दीक्षा बघा बघून. तर आम्ही तिथून निघालो. कासव वगैरे बघितले आणि मग आम्ही गेलो मगर बघण्यासाठी. मगर तर तिथे अशी शांत पडली होती ना की जणू काही पुतळाच होता. दीक्षा ते बघा आणि तिच्या पप्पाची मस्ती चालूच आहे. मग आम्ही तिथून चित्ता बघितला आणि निघालो घरी जाण्यासाठी. चला, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.